नमस्कार मित्रांनो, मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत कॉर्पोरेट बॉन्ड्स या गुंतवणुकीच्या महत्त्वाच्या पण कमी समजल्या जाणाऱ्या पर्यायाबद्दल. शेअर मार्केटमध्ये अनेकांनी रिस्क कमी आणि उत्पन्न स्थिर असं काही हवं असतं, पण FDपेक्षा जास्त व्याजदरासह, तर याचसाठी असतात कॉर्पोरेट बॉन्ड्स. कॉर्पोरेट बॉन्ड्स म्हणजे कंपनीने तुमच्याकडून घेतलेले कर्ज. तुम्ही कंपनीला पैसे देता आणि कंपनी ठराविक कालावधीनंतर व्याजासह ते परत देते. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे तुम्ही कंपनीला पैसे उधार देता आणि ती तुम्हाला व्याज देते. उदाहरणार्थ ABC लिमिटेड ही कंपनी 1,000 रुपयाचा बॉन्ड जारी करते आणि त्या बॉन्डवर वार्षिक 9% व्याज देते आणि कालावधी 5 वर्षांचा आहे, तर तुम्हाला दरवर्षी 90 रुपये व्याज मिळेल आणि शेवटी 1,000 रुपये मुद्दलसुद्धा परत मिळेल. कॉर्पोरेट बॉन्ड्सचे मुख्य 4 प्रकार आहेत. ते म्हणजे सिक्युअर्ड बॉन्ड्स, म्हणजेच कंपनीच्या मालमत्तेवर हमी असते. उदाहरणार्थ टाटा मोटर्सने बॉन्ड घेतला तर कंपनीची मालमत्ता हमी म्हणून असते. दुसरा अनसिक्युअर्ड बॉन्ड्स, म्हणजेच यामध्ये हमी नसते पण व्याजदर जास्त असतात. तिसरा म्हणजे कन्व्हर्टिबल बॉन्ड्स, म्हणजेच ठराविक कालावधीनंतर शेअर्समध्ये रूपांतर होऊ शकतात. आणि चौथा नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स, म्हणजेच शेअर्समध्ये रूपांतर होत नाहीत पण निश्चित व्याज देतात. यामध्ये NCDs म्हणजेच नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत, कारण त्यात सुरक्षित आणि पारदर्शक असतात. कॉर्पोरेट बॉन्ड्स कसे काम करतात, तर जेव्हा कंपनीला निधी हवा असतो प्रकल्पांसाठी, विस्तारासाठी किंवा कर्जफेडीसाठी, तर ती कंपनी शेअर्स न विकता बॉन्ड्स जारी करते आणि तुम्ही तो बॉन्ड विकत घेतला की तुम्ही त्या कंपनीचे क्रेडिटर होता, मालक नाही. म्हणजेच कंपनी बंद पडली तरी तुम्हाला शेअर होल्डर्सपेक्षा आधी पैसे मिळतात आणि कंपनी ठरवते की बॉन्डचा व्याजदर म्हणजेच कूपन रेट किती असेल आणि बॉन्डचा कालावधी म्हणजेच टेन्युअर काय असेल आणि परतफेडीची तारीख किंवा मॅच्युरिटी डेट कोणती असेल ते. कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक का करावी, त्याचे फायदे काय, तर यामध्ये FDपेक्षा जास्त व्याजदर मिळतात. म्हणजेच अनेक बॉन्ड्स 8 ते 11% व्याज देतात आणि निश्चित उत्पन्न म्हणजेच मार्केटचा चढ उताराचा परिणाम याच्यावर होत नाही. आणि लिक्विडिटी म्हणजेच काही बॉन्ड स्टॉक एक्सचेंजवर सुद्धा ट्रेड होतात. आणि डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच शेअर्सच्या जोडीने सुरक्षित पर्यायसुद्धा निवडता येतो. यामध्ये जोखीम कोणत्या आहेत, तर डिफॉल्ट रिस्क, म्हणजेच कंपनी व्याज किंवा मुद्दल देऊ शकत नाही. दुसरा म्हणजे इंटरेस्ट रेट रिस्क, म्हणजेच व्याजदर वाढले की बॉन्डची किंमत कमी होते. आणि तिसरा म्हणजे लिक्विडिटी रिस्क, म्हणजे काही बॉन्ड्स पटकन विकता येत नाहीत. आणि चौथा क्रेडिट रेटिंग रिस्क, म्हणजेच कंपनीच्या रेटिंग कमी झाल्यास बॉन्डची व्हॅल्यूसुद्धा घसरते. म्हणून गुंतवणूक करण्याआधी क्रेडिट रेटिंग म्हणजेच AAA, AA किंवा A इत्यादी तपासणं खूप महत्त्वाचं असतं. कॉर्पोरेट बॉन्ड्स कुठे आणि कसे खरेदी करायचे, तर प्रायमरी मार्केटमध्ये, म्हणजेच नवीन बॉन्ड्स इश्यू झाल्यावर तुम्ही थेट गुंतवणूक करू शकता, किंवा सेकंडरी मार्केटमध्ये म्हणजेच NSE किंवा BSEवर बॉन्ड्स खरेदी विक्री करू शकता. आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर म्हणजेच झेरोदा, एंजल वन, ग्रो, बॉन्ड्स इंडिया यासारख्या वेबसाईटवर किंवा ॲप्लिकेशन्समधून तुम्ही खरेदी करू शकता. आवश्यक कागदपत्रे कोणती, तर पॅन कार्ड, डीमॅट अकाउंट आणि KYC पूर्ण झालेलं पाहिजे. कॉर्पोरेट बॉन्ड्समधून उत्पन्न कसं मिळतं, तर ते 2 प्रकारे मिळतं. एक म्हणजे कूपन पेमेंट, म्हणजेच दर 6 महिने किंवा वर्षभराने व्याज मिळतं. आणि दुसरं म्हणजे कॅपिटल गेन, म्हणजेच बॉन्ड्स मॅच्युरिटीच्या आधी विकल्यास नफा होतो. उदाहरणार्थ तुम्ही 1,000 रुपयेमध्ये बॉन्ड घेतला आणि मार्केटमध्ये तो 1,050 झाला तर 50 रुपये नफा झाला. यामध्ये टॅक्सेशन कसं होतं, तर बॉन्ड्सवर मिळणारं व्याज हे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये येतं आणि आपल्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स आकारला जातो. आणि कॅपिटल गेन म्हणजेच बॉन्ड्स विकल्याचा नफा 3 वर्षानंतर विकल्यास 20% LTCG लागतो, विथ इंडेक्सेशन लागू होतो. योग्य बॉन्ड्स कसा निवडायचा, तर
AAA किंवा AA+ रेटिंग असलेले बॉन्ड्स आणि विश्वसनीय कंपन्यांचे बॉन्ड्स जसे की टाटा, HDFC, LIC हाऊसिंग, REC, PFC यासारख्या कंपन्यांचे बॉन्ड्स आणि कालावधी 3 ते 5 वर्षाचा निवडला पाहिजे आणि यामध्ये यील्ड म्हणजेच उत्पन्न आणि कूपन रेट म्हणजेच व्याजदरांची तुलना करून निवडला पाहिजे. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये रिस्क आणि रिटर्न यांचं संतुलन महत्त्वाचं आहे आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स हे त्या संतुलनाचं उत्तम उदाहरण आहे, जिथे तुम्ही स्थिर उत्पन्न मिळवू शकता आणि FDपेक्षा जास्त परतावासुद्धा मिळवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे, कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका आर्थिक विषयासोबत. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.